तर आज खूप दुःखद घटना घडली आहे. मनूचा पाय जखमी झाला आहे. तर पुढे सांगतेच काय झालं. तर इथे ना सकाळ-सकाळ आली खुशीमध्ये खेळायला आणि ते तिची मस्ती वगैरे चालूच होती. आज आहे गुढीपाडवा. गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप-खूप शुभेच्छा. इथे अंगण आहे ना धुवून वगैरे काढलं होतं आणि हळदीने उंबरठा लिपून काढला होता. जशी मी उरणला करायचे तसं. आणि इथे बघा काठी वगैरे आणली आहे हसबँडनी गुढी उभारण्यासाठी. इथे रांगोळी काढली होती, उंबरठ्याची पूजा केली होती. इथे पाट काढून ठेवला आहे. इथे ना हसबँड हार बनवत होते, ते ती बनवूच देत नव्हती. तर हसबँडचा थोडासा मार पण खाल्ला आहे. अशी तिची मस्ती दिवसभर चालूच होती. त्याच्यानंतर गुढी उभारली आणि गुढीची पूजा वगैरे सर्व झालं आहे आता. त्याच्यानंतर मी जेवणाला लागली. इथे पीठ वगैरे मलून ठेवलं होतं. ही बटाटी बॉईल करायला ठेवलीत ना, हीच लक्षात ठेवा, ही बटाटी बॉईल होत आहेत. डाळ ठेवली होती. त्याच्यानंतर पुऱ्या केल्या आणि सर्व जेवण रेडी केलं. बटाट्याची भाजी केली, वरण केलं, भात केला, श्रीखंड आणलं होतं आणि आंब्याची अशी एक तोंडी लावायला चटणी केली होती. आणि त्याच्यानंतर काय झालं, जी बटाटी बॉईल होत आहेत ना त्याच्यातच तिचं पाय पडलं चुकून आणि मला माहिती नव्हतं इतके जखमी झाली असेल म्हणून. मी पण लक्ष नाही दिलं घाई गडबडीमध्ये आणि ती खूपच तिच्या लागलं होतं. तर सध्या ती झोपूनच आहे.